रेणुकादेवी महाविद्यालयात 4 नवीन पदवीधर अभ्यासक्रमांना शासनाची मान्यता, तर प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ। आदिवासी, अतिदुर्गम, डोंगराळ व नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची दारे अधिक व्यापक व्हावी याकरिता बळीराम पाटील मिशन मांडवीद्वारा संचालित श्री रेणुकादेवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय श्री क्षेत्र माहूर यांना शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून 4 नूतन पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे। यामध्ये MSc भौतिकशास्त्र, MCom, MA मराठी आणि MA इतिहास या अभ्यासक्रमांचा समावेश असून या भागातील विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे। माहूर तालुका हा आदिवासी, डोंगराळ, नक्षलग्रस्त व आर्थिकदृष्ट्या मागास भाग म्हणून ओळखला जातो। पूर्वी उच्च माध्यमिक शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी नांदेड, किनवट, पुसद अशा दूरच्या शहरांचा पर्याय स्वीकारावा लागत होता। इतकेच नव्हे तर आर्थिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहत असे। या परिस्थितीची जाणीव ठेवून संस्थापक अध्यक्ष प्रफुल्लजी राठोड, उपाध्यक्ष किशोरजी जगत आणि शिक्षण प्रेमींच्या अथक प्रयत्नातून या संस्थेची स्थापना 2000 मध्ये करण्यात आली। नमस्कार, मी रेणुकादेवी महाविद्यालयाचा उपप्राचार्य डॉक्टर राजेंद्र ढोले। खरं तर श्री रेणुकादेवी महाविद्यालय माहूर आणि या परिसरातल्या सर्वच लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा आहे। कारण महाराष्ट्र शासनाने आमच्या या महाविद्यालयास MA मराठी, MA इतिहास, MCom आणि MSc फिजिक्स या विषयांना, पदव्युत्तर विषयांना, अभ्यासक्रमांना मान्यता प्रदान केलेली आहे। या मान्यतेमुळं माहूर परिसरातील सर्व आदिवासी, ग्रामीण, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी दूरच्या शहरात न जाता याच शहरामध्ये, माहूर शहरातच दर्जेदार पदव्युत्तर शिक्षण उपलब्ध होणार असून त्यांचा खर्च, वेळ आणि श्रम बचत होणार आहे। या यशामागं जसं महाराष्ट्र शासनाचं हातभार लागलेला आहे, तसेच बळीराम पाटील मिशनचे माननीय अध्यक्ष प्रफुल्लजी राठोड साहेब यांचं मोलाचं नेतृत्व, सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य यामुळे हे अभ्यासक्रम इथं उपलब्ध झालेले आहेत। ज्येष्ठ साहित्यिक कैलासवासी राजे मधुकरराव देशमुख यांच्या प्रेरणेतून श्री क्षेत्र माहूर येथे वरिष्ठ महाविद्यालय उभारण्याचा संकल्प साकार झाला। या स्वप्नाला मूर्तरूप देण्याचे कार्य तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकररावजी नाईक यांनी केले। गेल्या 26 वर्षापासून महाविद्यालयाने हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले असून आतापर्यंत 30,000हून अधिक विद्यार्थी येथून शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत। उच्च शिक्षणासोबत संशोधन, गुणवत्ता आणि विद्यार्थी केंद्रित शिक्षण यांचा उत्कृष्ट संगम येथे घडत असल्याने महाविद्यालयाची शैक्षणिक ओळख अधिक भक्कम झाली आहे। ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातच उच्च दर्जाचे विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेतील पदव्युत्तर शिक्षण उपलब्ध झाले आहे। त्यामुळे पालक, विद्यार्थी व शिक्षण प्रेमीत आनंद व्यक्त होत आहे। नवराष्ट्र माझा प्रतिनिधी अंबादास मुक्टे, माहूर। नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।